बिलकुल अभ्यास झाला अपेक्षा करण्यात एवढे लेकरं जेव काल तर पेपरला जेवले पण नाही. हो ते बऱ्याच मुली आहेत ऍडमिशन घेतली बरेच जायचा पेपर द्यायचा. सरपंचाला सुद्धा इथे येऊन काम मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली. त्या दिवशीच त्यांची ओळख झाली आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे म्हणाले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी नाही फॅमिलीला काहीच माहिती नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी त्या 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. ज्या दिवशी घटना झाली का ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं घटन काय घटन आपला कुठं उचलायचं जमून त्या 9 तारखेला ह्याच्यापेक्षा गाठलं त्यांना टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटे आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. ह्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढे आधीच उभा राहिले पुढे आरोपी जे होते का पुढे होते. 2 गाड्या होत्या पकडताना त्याची ती गाडी सुद्धा आणखी सुटीसवर सोडून देत माणसं ज्यांनी आरोपी पळविले त्यांचे ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली असं कसं जो घेऊन आला माणूस चौकशीसाठी नाही बोलवलंय. हा जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता घेऊन त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी आहे आमच्या गावात आहेत काय ऍक्शन नाही घेतलं. आणि पोलिसांच्या मर्डर झाला 6 तारखेला हे सुनावणीला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली त्यांची पण तीच मागणी घटना घडली नसते. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती जामीन 9 तारखेला झालं दिवस बसून तरी पण एनसी घेतली. महाजन नावाचा जो अधिकारी आहे त्याच अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला बापवंदळे सोडवला. त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात बरोबर काय माहिती आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलतो. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करून अख्खं गाव 200 माणसं होती होते पोलिसमध्ये 200 माणसं आमची फिर्याद घेतली 6:30 वाजता. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं फोन आला. आम्ही आमच्यासोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशनमध्ये गेलात. आमची 6 वाजूपर्यंत तक्रार घेतली नाही. तक्रार घेऊन फक्त 15 मिनिटात जागे होऊन असे काही भेटणार नाही. पाचवा व्यक्ती कुठे त्या भागातला असेल की सापडतच नाही कसं माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हटलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार असं कसं सापडत नाही माणूस. विमानवाला वापस सुरू होतात आणि सापडत असं कसं केंद्रीय मंत्री टू सीएम पर्यंत विमानाचं परत आणतात बँकॉक
भैया जिवंत नसला आपल्या बॉडीत दाखवा लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या, आम्हाला सांगावं लागेल ना ही माणूस इथं सापडला म्हणून बाबा ही बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही याच्यावर मला विश्वासच नाही. काय काही पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासन त्या काळातले सीडीआर त्यांचे तपासले ना, त्यांना गुन्हा नोंद करायला लागतो. सीडीआर काढा सगळ्यांचे. महाजन पीआय केस राजेश पाटील आणि भुले नावाचा PSI वाशीचा सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी एक पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवलं, जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे पार तुमचं राकेश मारेची केस झाली शिनापुरा. जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना, म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेले. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून, आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पैसे नाही, त्याला बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाईक तयार ठेवली होती, त्या बाईकच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं बरोबर असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. सक्सेस व्हायचं गावाच्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होती. ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. रात्री पण होता, रात्री सुद्धा फोन चालू. त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू. फक्त अंत्यविधी करा, आपण हुडकू. फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे, फोन लागतोय. ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत तुमचा भाऊ 20 मिनिटांमध्ये घरी पोहोचेल, आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी 36 कॉल कधी आणून. म्हणजे तेव्हा ते सांगत होते 20 मिनिटात आणून सोडतो, 10 मिनिटात आणून सोडतो. इथपर्यंत आले आरोपी फोन करायचे. फोन करायचा, हो फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो. 10 समजलं की डेट झाला लगेच फोन बंद करा. समजलं त्याला माहित होतं. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पोलिसांनी तो खरं तर आवादा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले ते कुठल्या कारणासाठी होते, तो इलेक्शन फंड होता. ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवण्यासाठी आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं जरी रिफ्युजल आलं नंतरही ऑर्डर. एक आरोप केला, दुसरा त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून की अण्णा म्हणजे असं त्यांनी पण दाखवलं. 2-2.5 तास मारतो हा बघत होता. आम्ही ते तपासला विचारलं ना की ऐकण्यासारखं नाही ते. या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्यात सगळं गोल. जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून केलं. तिथं गीते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल PSI असेल किंवा DYSP असेल त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून येतो. पण यांच्यात एखादा प्रमुख मागणी माझी तरी अशी की वाल्मिकच्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात.
जरा बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केस होतात. इथं येऊन खंडणी मागतात. त्या आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 लाख रुपयाला दिले. त्याचा तिथला एक अधिकारी त्यांनी अगोदर उचलून नेला होता. शिंदे म्हणून आहे. आम्हाला सुद्धा माहित नाही ते, आम्हाला काही संबंध नाही, गावकऱ्यांना काय माहिती माहिती नाही ते. आरोपी जेव्हा त्याचा अधिकारी उचलून नेला त्या टायमाला त्यांनी खंडणी दिल्या, मग त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठे अटकच झाला नाही. ऑफिसमध्ये पण भेटलं ना त्याला एखादा. आणि ह्यांनी काय केलं, सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले ते. कोण डिलीट करतं? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन, आम्हाला काय नाही. की आपल्याकडे सगळा डेटा नाही. आम्ही काही सापडला व्हिडिओ काय डिलीट झाल्या. पोलीस प्रशासन कसं काम करतं? कैलास फडण त्याचा पोरगा कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे मला नाव नाही माहिती एसपीला. सेम बापू अंधळ्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. हे व्यवस्थित नावं पण 12 दिवस या पर घेतली नव्हती. त्यावेळेस त्यावेळेस ती एफ आर घेतली, एसपी त्यावेळेचे पण त्याचं नाव म्हणलं की एफ आर घेतलं होतं. तो एकदम सिरियस काय करायचं? मला प्रशासनावर विश्वास नाही राहत. आणि गुडते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय. आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटत. लवकर न्याय मिळाला तर हे लेकरं कधी शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय मिळाला अवघड ताई असं होऊ शकतं. ह्यांच्या जामीवर तर सुटले ताई, हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला आम्हाला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. तरी आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते, तर त्यांच्यावर ही वेळ आहे, तर बाकी सामान्य लोकांचं त्यांनी कसं करायचं? आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील, नाहीतर ते असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झालं तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील? ऐका ताई, आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असं, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असते तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते. कोण असेल, फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील, काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष. का तर माझे लेकरं गेल्यावर ह्यांना दिशा तर दाखवावं, काही तर झालं असतं. थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता. त्यांना काहीच पडू दिलं नाही. का बरं? माझं कसं लेकरू आहे, कसे हे आणला मारे करे आणला. काही लेकरं नसतील का बायका नसत्याल का ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का त्यांना वडील नसतील का, त्यांना का केलं एवढं? त्यांना काय करायचं? त्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का? करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असं. आईने स्वयंपाक करून ठेवला तसं मी स्वयंपाक करून ठेवला, माझ्या लेकराला सोमवार सोडा. 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं, कुणी म्हणजे कुणालाय, कुणीच म्हणत बिगर, कुणी कोणच म्हणत नाही.
मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी का? नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाले जगणार कसं? मला न्याय तर पाहिजे, न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायला आज भेटले पाहिजे आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करेन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? ज्या पोलिसांनी त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास संतोष PSI रेवता पाटील, तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री, त्यांना इथं रूम्स करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस हे दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी. त्या सांगतील तुम्हाला काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी म्हणून आम्ही तिला आपली आई आहे. वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळ्या आहेत तुम्ही आमच्या पाठीचे, सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझे. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाबा? काय गुन्हातून काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टमला. काय घर तर बघा, मामाचं घर येत नाही. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती, फक्त मला लेकरं पाहिजे होते. काय महत्व पाहिजे आईचं? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण म्हणलं तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय बिलकुल झोपत करावं? नाही दादा, बिलकुल धनू झोप खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं दादा. आता माझे आम्ही मोठी राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करत तरी काय? बाजारात गेले तर कुठपर्यंत खूप अवघड बटन दिले वंदन काही नव्हतं. काय कुठंही बघा ताई, थोडंच फूट नाही माझ्या भावामध्ये. काय कोण असं म्हणले की एकही माणूस लेकराला वाईट माझ्या बोललं काही नाही. करायला पाहिजे होतं. करायला ना म्हणायचं ताई असं पाहिजे. म्हणलं की म्हणायचं आई चोरी आपण असं अवघड आहे. जणू पण कसल्या लेकरं वारे फिरतो. चला जाऊ म्हणून मला वाटतं शिकतील आणि परिणाम त्यांच्यावर कोणी म्हणतात. जीव काहीच कळना मला, काय करावं मी. ऐका ना, मध्ये पण दिसले नाही ते कापूरसाठीच लागल्या. मला काही मरता पूर्ण माझं त्यांनी पैसे माझे मला त्यांनी मस्त मस्त पैसे म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. त्याची वृत्ती खूप महान होती, लहान होता, जेवण ते एवढं झोपत नाही, खूप अवघड होता. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तर तुला किती वाटते? आता थोडं पण येत नाही ना, मग झोपत नाही. लोक
आणि त्यांनी तो मॉडेल ऍडमिशन केलं शासनाला पण आणि जो तो राज्यापर्यंत जर मोर्चा म्हणजे गावकरीच फक्त असतात गावातल्या पोलीस कोण असतात जिल्ह्याच्या बाहेर गेले सगळ्यांसाठी लिहिले ताई सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी फॅमिलीसाठी का द्यायला पाहिजे माझं 18 कळंब तालुक्यामध्ये 18 हो पाहिजे गावामध्ये पाहिजे ज्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिकरांना सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेले होते ना ते त्या दिवशी इथं पवार साहेब आले त्या दिवशी अजितदादा आले त्याचे फोटो आहेत आपल्याकडे शिवलिंग मोराळे म्हणून नावाने परत कुठे सगळे सापडले त्या दिवशी बीड जिल्ह्यातच होते त्यांची सगळे एसपी ठीक आहे बघतो शिवलिंग मोराळे तो पण काय मोकळाच गोष्ट आहे त्याचं काहीच नाही आरोपीला काही जणांनी गाडी घेऊन दुसरी आले शिवलिंगला आले त्यांना सुद्धा घेऊन त्याला एक नोटीस दिली सोडून नाही अरे नुसतं सातींचे जात झाला जर तुम्ही बोललं तर त्याला 7 माणूस गेलं पुण्यात आता पुण्यात गेला तो इथून गेला इथून सगळं आमच्या लेखून पोलिसांच्या हातीतून गेला चौसाळीतून गेला इथून केजहून गेला केजला होता एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाबा ते इथे शिवलिंग मोराळीतून तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे हो बघा ना मला विश्वासच नाही की सातवा असा कधी गायब होऊ शकतो माणूस असं कसं होणार या जगामध्ये आता एवढं मोबाईल आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग सर एक गुन्हे 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला फरार म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून आणि फिरायला तो इथे अटक केली नाही त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच नाही त्याच्यावर आणि हे जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9, 10, 11 तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं पोलिसांच्या समोर जे आरोपी आहेत ना सगळे सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत कुणावर 3 मर्डर आहे संघटने आहे तरी ते मोकाटच करतात याचा पुन्हा एवढा अभय आहे याचं काही आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना पोलीस सुद्धा याला असं एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत त्यांचे जे CDR काढा म्हणून आपण एवढं बघतोय तरी CDR तर पाहिजे तो 7व्याचा तर CDR का नाही त्याचा नाही या पोलीस यंत्रणेने साथ देते नाही पण 7वा जो आहे ना त्याचा CDR का नाही काढत कृष्ण अंधारेचा CDR का नाही करायला लागलं CDR काढायला फायदा मला तर वाटते माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर मला जरी लिहिलं तरी पोलीस येतील मला एक वाटतं असं की पूर्ण केसचे जे पोलीस असतील ना त्या दिवशी मला तर वाटतं तेवढं सगळ्यांना फाशीची शिक्षा कारण इतका विश्वास ठेवून म्हणजे असे करतात म्हणल्यावर आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा कुणावर अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतेच तुमचे त्यांनाच यायला पाहिजे होतं ना त्यांचं काम काय नेमकं एवढा मोठा झाल्याचं म्हणजे कसं होत आहे कल्पना कुठे करू शकत नाही एका चांगल्या माणसाच्या असं इतकी त्यांची ओळख होती पोलीस स्टेशनपर्यंत वाट पाहिली असेल आणि हे इतका विश्वासघात करते नाहीतर कधी कधी मध्ये न्याय नाही मिळाला ना
जाऊ दे आपण नाही जगायचं. न्याय जर मिळायचं तर मग आपण सगळे होतो लग्नात आताच नाही. आणि घटना पण काही अशी झाली आहे दुपारी, ते पण मेन हायवेवर, असं घरातून काही शेतातून नाही, कुठेच नाही, आणि सोबत तो असताना असताना पण इतकं वाईट वाटलं ना. सिक्युरिटी आहे ते पण बसने नाही गाडी आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसला, कारण की 2 व्हीलरवर 3 जण होते, त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली, त्याने फोन लावला, अण्णा मी येऊ का गावात, गाडीत आहे का जागा. पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला. आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायचे, पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये, मी सरपंच. नंतर पुढे त्यांनी माझ्या पप्पाला घ्यायचं. मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशन. मग आता आपण जाणार कोणाकडे, आधी पोलीस स्टेशनकडे जातो ना, असं झालं. तर पोलीसच याच्यात असतील म्हणून माझं जे आहेत मॅडम मेन गुन्हा आज पोलीस स्टेशनला आज याच पोलीस स्टेशन महाजनच्या विरुद्ध ना आपण फिर्याद दिलेली आहे. राजेश सोनवणे फिर्यादी आहेत आपण त्याचं 90 दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर आपण जर फोन केला तर ती अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल, ते आपण लक्ष केलं. कारण प्रकार त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मात्र येत आहे. हा मग हे आणि अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती. नको तिथल्या पोलिसांची डायरेक्ट त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पोलीस स्टेशन केसलाच नको, त्याचा उपयोग केला पैशामुळेच केला असेल. नाही पैशाच्या जीवावरच केलं. ते का पैसे खातात का, अन्न खात नव्हते का, नोटाच कागदच खाते. आणि त्यांचं एक म्हणणे अश्विनीचं त्या म्हणला, मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं. माझं म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला. मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत. माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं, अगं घरी मारायचं, असं गपचिप का म्हणणं न्यायचं तरी. आणि हा बीच नव्हता, त्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी अर्धरात्री बेरात्री कधी पण यायचं नसतं गाव राजकीय पदावर असताना सगळ्यापासून एवढे चांगले सवय काही नाही तुम्हाला कधी निवडणूक झाली की तुझ्या ते परिस्थिती बिलकुल नाही. कमिटी ना बुथच्या अध्यक्ष अश्विनीचा मी पण फोन केला नाही. मी फोन 5 घरी वाट बघत वाजता फोन केला. ते म्हटलं कधी येणार, तर 5च रिंग वाजले. कुणाचाही फोन किती वेळ, एक रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलला आणि नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ. मग लगेच मी धनूला केला, अरे दादाचा फोन स्विच ऑफ झाला म्हटलं. तुम्ही जेवायला वाट बघताय सोडायला तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा. ते म्हणला मी दादाला बघतोय, तरी मी वरण फोडणी टाकलं, कुकर लावलं, गवारी निवडत होते बघा, पिठाचे गवारी मनात कसं येईल ना कोणाच्या, आपण आपलं वाट बघतो. एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही झालं ताईचं कुणासोबतच. इतकेवरती विषय भांडण्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय वाटत. म्हणून त्याला भीती वाटत नव्हती एवढंच. आणि ते सतत म्हणायचं प्रत्येकाचं चांगलं केलं, माझं कशाला कोण वाईट. अहो सन्मुक्ती सुद्धा ताई किती केली त्यांनी, 40 पुरस्कार मिळाले ते पोलीस शेवटला गावासाठी उत्कृष्ट सरपंच एकदम नॉन करप्टेड. अजून काय आणि झाडं लावलेले बघा वाटते काय कलर झाडाला दिलेला बघा. सगळे म्हणजे मामाचं गाव. मी माहेरी माझे. चला ना तुम्ही आता
तुम्हाला शब्द देते तुमची जबाबदारी माझी. मी शब्द देते, माझी मुलगी, मी तुम्हाला शब्द देते, माझा शब्द आहे. मी तुमच्या तुमची सगळी लढाई तुमची काल मी येणार होते ना, काल रात्रीच मला अस्वस्थ होत होतं की काय दाखवणार मी, काय काय कसं भेटणार. ऐकून गेलो त्यांचं मन हलकं करू. किती रडणार होता 3 महिने होता. आता तुमचं मी तुम्हाला माझी कमिटमेंट आहे. इतके दिवस शांत बसते तर म्हटलं सगळे पुरुष करतायत आपण बघूया आपल्याला याच्यात राजकारण आणायचं नाही. आपण आपल्याला कुटुंबाला न्याय हवा. असं कसं मनमानी मी कसं चालतं. आज यांच्या करार झाले जर दुसऱ्या कोणाच्या तेव्हा महाराष्ट्रात असं करून देणार नाही. तुम्हाला शब्द, माझा शब्द येतो. काय होईल रमायला थोडंसं मन रमेल, बाकी काहीच थोडा वेळ लागेल, थोडा नाही पण थोडंसं पण मला वाटतं न्याय मिळालं की थोडंसं हळूहळू मुलं बाहेर पडतील. थोडंसं आईला जरा तीळ मात्र समाधान वाटतं. प्रोटेक्शन पोलीस चौकी नाही ह्या फॅमिलीला पहिलं करू ना. यांचा तर पोलिसांवर विश्वासच नाही विश्वास. जाताना मी तुम्हाला आम्ही त्याला भेटते भावांना तुमच्या गावकऱ्यांना.